रमेश साहेब समजन की काय विषय जाऊन तंबाखीचे सांगू रमेश समस्त बंजारा समाजाकडनं आपल्याकडे हे निवेदन घेण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलं आहे। निवेदन अशा स्वरूपाचं आहे की जो बंजारा समाज होता स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर 1965 पर्यंत हा आदिवासी समाज म्हणून गणला जायचा। असं सांगायचं झालं तर मराठी समजले आहे सर त्या हिंदीमध्ये तर मग काय झालं सर, जेव्हा प्रांत रचना झाली म्हणजे आपलं रिस्ट्रिक्शन उडवलं राज्यांचं, त्यावेळेला आमच्या समाजामध्ये काही लोक एस टीमध्येच राहिले कंटिन्यू आणि काही लोकांना महाराष्ट्रातलं जी काही रिजर्वेशन मिळत होतं ते आदिवासी प्रमाणेच मिळत होतं। कदाचित आपल्याला माहीत असावं 1905 थाडे कमिटी जेव्हा नेमली होती त्या थाडे कमिटीनुसार आम्हाला आदिवासीचीच फॅसिलिटी देत होते, परंतु कालांतराने 1965 नंतर तो बंद करण्यात आलेला आहे। तर त्या विषय असा आहे की बाबा आमच्या सरकारला एवढीच मागणी आहे की आम्ही पहिल्यापासून आदिवासीच आहे आणि आत्ता पण आदिवासीच आहे, होतो आणि आहे आणि असणार देखील आहे। तर जर तुम्ही हैदराबाद गॅजेटचा जर एखादा अवलंब करून राज्य शासन एवढी मोठी भूमिका घेऊ शकते की आपल्या मराठा बांधवांना ती आरक्षण देऊ शकते किंवा तसंच आम्ही हैदराबाद गॅजेटबद्दल जरी बोलायचं झालं तर हैदराबाद गॅजेटमध्ये 1881 नंतर 1901, 1911, 1918, 1917, 1920, 1948 पर्यंत इन शॉर्ट असं सांगायचं आहे की निजामशाही आणि हैदराबादच्या पूर्ण गॅजेटमध्ये 1948 पर्यंत आम्ही आदिवासीच होतो। परंतु जर आपण एवढा मॅजिस्ट्रेट आहात एस टी शब्द तेव्हा नव्हता, हे मला पण माहिती आहे की अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जेव्हा अप्लाय केला गेला 26 जानेवारी 1950 नंतरनं तेव्हा एस टी हा शब्द आणला गेला। एस टी शब्द आणताना आर्टिकल 342 त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेला आहे। मग जेव्हा देशाने कायदा अप्लाय झाला 1950ला तेव्हा राज्य सरकारने त्यांनी डायरेक्ट पॉवर दिले होते किंवा तुमच्या समाजामध्ये जे आदिवासी आहेत त्या लोकांना त्याच्यामध्ये ऍड करा। त्याच्यामध्ये आमचे लोक देखील ऍड झाले महाराष्ट्र राज्यामधलं, परंतु प्रांत रचना उठल्यानंतर ना आमचं तसंच राहिले आणि जेणेकरून जर 1950ला कायदा दाखल झाला 342 नुसार आम्ही तर ऑलरेडी एस टीमध्ये होतो, पण आम्हाला एस टीमध्ये डेव्हलप झाला, परंतु आमचा समाज सर आज पण अशिक्षित आहे, त्याला आपण शुद्ध इंग्लिश शब्द वापरू लो लिटरसी आहे। जेणेकरून मी माझ्या सातवीतला पहिला साक्षर आहे, हा उद्योजक त्याच्या सातवीतला पहिला साक्षर आहे। इन शॉर्ट मला असं सांगायचं आहे साहेब, जर आमचा समाज हा आदिवासी मध्ये गणला जातो, जर एवढं पण तुम्ही आम्हाला मान्य करत नाही, हैदराबाद गाईडबद्दल बोलत नाही, मी निजामशाहीबद्दल बोलत नाही, लोकवर कमिटीपासून थाडे कमिटीपासून इदाते आयोगपासून रेणके आयोगपासून ओबीसीचा आयोगपासून कितीतरी आयोग आहे आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आयोग हा शब्द आणि रिसर्च कमिटी वेगळी जवळपास 23 जणांनी ते सांगितलं की हा समाज जो आहे हा समाज आदिवासीच आहे आणि ह्याला एस टीमध्ये रिजर्वेशन म्हणजे एस टीचं जी काही क्रायटेरिया आहे ते फुलफिल करतो। जे 5 क्रायटेरिया होता ते 5ही क्रायटेरिया आज तक आहेत सगळे फुलफिल करतात। इन शॉर्ट असं सांगायचं आहे की भौगोलिक वेगळेपण जर बघितलं सर तर आमच्याकडे आहे तो, आज पण आम्ही डोंगरात राहतो, मी पण राहतो साहेब, मी आता पण नाव सिच्युएशन मी अजून डोंगरात आहे, आम्ही गावापासून किती कोसो दूर राहतो ही फॅक्ट आहे। नंतर जी आहे भौगोलिक झाली कल्चर, हे बघा आमचं कल्चर आहे, आज देखील आमच्या आया बहिणी हेच कल्चर वापरतात। आणि नंतर लो लिटरसी, आता 7 पिढीतला पहिला साक्षर वकील झाला आहे, 7 पिढीतला पहिला उद्योजक ज्याला मराठी इंग्लिश वाचता येतं, आणि नंतर मग असं भौगोलिक, नंतर मग आमचं जी काय आहे सामाजिक झालं कल्चर, सामाजिक म्हणजे आम्ही समाजापासून सुद्धा अजून दूर आहे आणि आमच्या तो लाजरे बुजरेपणा अजून आहे। आणि जरी मी वकील असेल साहेब तरी मला कधी कधी जरी एखादा कौतुक तर आम्ही ऑटोमॅटिक लिहिला असतो। ते सगळं इन शॉर्ट 5 क्रायटेरिया आहे 1900 भारत सरकारने, तदनंतर 1950 नंतर अप्लिकेबल झालं नाही म्हणून भारत सरकारच्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा 1965 साली ह्या 5 क्रायटेरिया जी समाज जी जात की जी समुदाय फुलफिल करतील त्यांना एस टीमध्ये आरक्षण द्यावं असं म्हणलेलं होतं। तेव्हा देखील आमचं बिल आणलं गेलं इंदिरा गांधींनी, त्याचा आभार मानतो, पण तो कालांतराने ते बिल तिथंच रखडलं गेलेलं आहे। मग आमचा समाज अजून एस टीमध्ये नाही आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हैदराबादचं गॅजेटचा उल्लेख करून जर महाराष्ट्र समाज आपल्या मराठा बांधवाला मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकतात, मराठा बांधवांना म्हणजे मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकतात साहेब, आमची एवढीच इच्छा आहे। मग आपल्या थ्रूच आपण महसूल अधिकारी आहात आणि याज वेल एज गॅजेटेड ऑफिसर आहात, तुम्हाला या जिल्ह्याची पॉवर आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठलेही गॅजेट काढत असताना हा आमचा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे इन शॉर्ट की पर्सनली घेऊन लवकरात लवकर शासनाला आपलं हे करावं। आणि दुसरी जी SC STचं जे आयोग असतं कमिशन असतं आपलं पुण्यातच आहे, त्याला NCST आहे,
त्याच्याकडे स्पेसिफिक साहेब ह्या समाजाकडे बघून आपण रिपोर्ट द्यावा की नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईबचं NCST कडे, आणि नंतर ह्या शिफारसी की बंजारा समाजाचं की राज्य शासनाने केंद्राकडे करावं, हे तर करावं, त्यात आमचं काही दुमत नाही. जर तुमच्यात इतकी पॉवर आहे की तुम्ही मराठा समाजाला लगेच गाईड काढू शकता, मग सांगा साहेब 1905 पर्यंत आम्ही तर STची जर फॅसिलिटी घेत होतो राजांनी, जरी आम्ही DNT मध्ये मोडू त्या काही देखील, पण STची फॅसिलिटी तुम्ही देत होता. 1905 नंतर बंद केलं, ते आम्हाला लागू करण्यात यावं. मी स्पेसिफिक प्रेयरमध्ये असं मांडलेलं आहे, एकूण चार प्रेयर आहे. दुसरा प्रेयर असं आहे जसं सारथी आहे, जसं आपलं बार्टी आहे, तसं वनाटी करण्यात यावं की हे प्रकरण आतापर्यंत प्रकट झालं. वनाटी म्हणजे वसंतराव नाईक महामंडळाचं तसं. आणि जो तिसरा आहे की बाबा जे आता आपण आमच्या समाजामध्ये काय झालं साहेब माहिती आहे का, खरं सांगतो, हे डॉक्टर मॅडम ससूनच्या डीन हो, आणि ते स्वतः रिझाईन दिलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे साहेब, ह्यांच्यासारखे खूप अत्यल्प लोक आमचे शिकलेली आहेत आणि ह्या समाजाचा वाली कोणी नव्हता आणि आज पण नाही आहे साहेब. आम्ही आज 2 दिवस येऊ, पण तुम्हाला एक माणूस म्हणून सांगतोय साहेब, आपण गॅजेटेड ऑफिसर आहात ती थोड्या काळापर्यंत बाजूला ठेवूया, पण माणूस पण ह्या समाजाला न्याय द्यावा साहेब. आणि ह्या बाकीचे 3 जे आहेत तुम्ही फक्त केंद्राकडे शिफारस करा, हे देवेंद्र फडणवीस साहेब करतील. बाकीचे 3 ती तुझ्या राज्यातल्या अधिकारामध्ये मोडणाऱ्या फॅसिलिटी आहेत किंवा ती आरक्षण आहे किंवा ती हक्क अधिकार आहे, त्यांनी द्यावं. एवढीच ह्या निवेदनासाठी समस्त बंजारा समाज आणि बंजारा समाजाकडनं आपण जेवढे बोलवला त्याच्यापेक्षा कदाचित 1-2 जास्त आलेच साहेब. सर हा समाज ना सर प्रेमाने बोला ना सर, हा समाज जीव देतोय. पाहिजे तर आज रात्री जाऊन आपण गुगलवर ह्याचं सर्व करावं सर, बंजारा समाज काय होता. सर आज पण इतिहास आहे, प्रेमासाठी जोडलेला समाज एकमेव समाज आहे खरा बंजारा समाज. आणि हे सत्य आहे सर. राजापर्यंत मुघलापर्यंत सर, राजाला सुद्धा दिल्लीमध्ये मुघलांनी राजावर व्याजदर विश्वास, जात एकच आहे बंजारा. इन शॉर्ट अशी आहे सर. या सगळ्याच्या वतीने आमची हे आहे सर. आणि थोडं पर्सनली घ्यावं सर, इन शॉर्ट पर्सनली लेके सर आप मुख्यमंत्री महोदय को जो कहना चाहते सर आप कह दीजिए सर. और सही में सर, थैंक यू सर, थैंक यू.